दिल्लीच्या आंदोलनात पॅलेट गनचा वापर झाला। सुप्रीम कोर्टात मागणी झाली, पॅलेट गनवर बंदी घाला। बंदीला सुप्रीम कोर्टाचा नकार का? कोर्टानं कुणाला खडसावलं? केंद्राला काय केले सवाल? सुनावणी वेळी काय घडलं? पॅलेट गन वापरासाठी एसओपी आहे का हा सवाल केलाय सुप्रीम कोर्टानं आणि केंद्राला यावर उत्तर देण्याचे निर्देश दिलेत। एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पॅलेट गनचा वापर कधी करायचा, कोणत्या परिस्थितीत करायचा, त्याचे आदेश कुणाकडून दिले जातात वगैरे याबाबत सुप्रीम कोर्टानं केंद्राकडून उत्तर मागितलंय। सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला केंद्राकडून काय उत्तर येणार हे पाहावं लागेल। पण हा मुद्दा सुप्रीम कोर्टात कसा गेला? केंद्राची गोची का झालीये? सुनावणी वेळी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं, पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या मुलाच्या मेडिकल रिपोर्टमध्ये काय खुलासा झालाय? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। 20 जुलै रोजी नीट पेपर फुटी विरोधात दिल्ली जंतर मंतर ते संसद असा मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज तर केलाच, शिवाय यावेळी पॅलेट गनचा वापरही करण्यात आला। यामुळे 2 विद्यार्थी जखमी झाले। नेमका हाच मुद्दा आता सुप्रीम कोर्टात गेलाय। पॅलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे। माजी IPS अधिकारी यशोवर्धन आझाद आणि इतर दोघांनी ही याचिका दाखल केली। प्रशांत कुमार आणि शेख इर्शाद मंसूरी हे याचिकाकर्ते दोन्ही तरुण पॅलेट गनच्या हल्ल्यात जखमी झाले। सुप्रीम कोर्टात या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायाधीश जॉय मल्ल्या बागची आणि V मोहना या तिघांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली। या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं पॅलेट गन वापरावर बंदीची मागणी फेटाळून लावली। कोर्टानं पोलिसांनी पॅलेट गन वापरण्याचा अधिकार कायम ठेवला असला तरी पॅलेट गन वापराची एसओपी आहे का असा सवाल सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला केलाय। या सुनावणी वेळी पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या तरुणांवर योग्य रीतीने उपचार केले जावेत असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं दिलेत। पॅलेट गन वापरावर बंदीच्या मागणीपेक्षा पॅलेट गन कधी वापरली जावी याबाबतच्या नियमांबाबत ही याचिका असायला हवी होती असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांना सुनावलं। तर पॅलेट गनच्या वापराची एसओपी देण्याबाबत सुप्रीम कोर्टानं केंद्राला नोटीस दिली आहे। दरम्यान पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या 25 वर्षीय तरुणाचा शेख इर्शाद मंसूरीचा मेडिको लीगल केस रिपोर्ट समोर आलाय। यात त्याचं डोकं, गळा, चेहरा आणि शरीरातील अन्य भागातून धातूचे कण काढण्यात आल्याचा मोठा खुलासा झालाय। हे धातूचे कण 2 मिलीमीटर असून ते शरीराच्या मऊ ऊतींमध्ये वरवर रुतले होते असं अहवालात नमूद करण्यात आलंय। तसंच तरुणाच्या डाव्या डोळ्यालाही यामुळे जबर मार लागला असून डोळ्यात सुमारे 8 ते 10 मिलीमीटर खोलीवर एक धातूचा कण आढळल्याचं समोर आलंय। सर्जरी करून हे धातूचे कण काढण्यात आलेत आणि ते हॉस्पिटलनं स्वतःकडे सुरक्षित ठेवलेत असं सांगण्यात आलंय। फॉरेन्सिक तपासाबाबत जखमी तरुणाला काहीही माहिती दिली नसल्याचंही समोर आलंय। आता सुप्रीम कोर्टानं पॅलेट गन वापरावर बंदी नाकारली आहे। त्याच वेळेस पॅलेट गनच्या वापरावर प्रश्न उपस्थित करत केंद्राकडून उत्तरही मागवलंय। आता केंद्र सरकार यावर काय उत्तर देणार हे पाहावं लागेल। या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।